तर ही सध्या आमची आता एक लाईट लावून झाली, नंतर जत्रेला दुसऱ्या दिसतील. असं आपण एक पहिला शेड दिलेला आहे येलो कलरचा. आता त्याच्यावर आपण डिझाईन काढू. आता या सगळ्या पायऱ्या मी घासून घेतोय, पूर्ण अशा घासून घेते. पिगी आमच्या आता जत्रेची पाहुणे आलेले आहेत एक एक करून. श्रावणी हाय. सिनेमा बाजूला आपण सोफा आहे तो नाही. आता इथे आपला सोफा बघा वासवतात, तो ओढवाला काढलेला आहे मी. ते सगळं काढून ठेवते. सिनो आपलं प्लॅस्टिक काढत आहे. आता आपला हॉल बघा असा दिसतोय. अशा प्रकारे आता आपण नवीन सेटिंग केलेली आहे. सेंटर टेबल पण आपण चेंज केलं. पण आपल्याला बटन वगैरे लावता येईल. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना आता गुड आफ्टरनून. आणि आता 2-3 दिवस भर झाले व्लॉग पण येत नाहीत, कारण आपली यात्रा आहे. तर यात्रेची सर्व तयारी चालू आहे आणि गार्डन वगैरे आम्ही काल केलं, त्याच्यामध्ये सर्व बिझी होतो. आणि शॉपिंग आहे एका बाजूला, त्याच्यामध्ये बिझी होतो. साफसफाई आहे त्याच्यामध्ये बिझी होतो. त्याच्यामुळे लॉग काही जास्त आले नाही. तर आजवर करते लॉग. तर आज आमची शेवटची शॉपिंग आहे म्हणजे या यात्रेची. तर आज चाललो तर आम्ही गुलवानोडमध्ये, आणि तिथे एक DIY म्हणून एक शॉप आहे, तिथे चाललोत. आणि काय काय तिथून घेतो, काय राहिले ते सामान, ते मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर त्या अगोदर जाऊया आपण चहा घ्यायला. तर चहा घेते आणि नंतर मग आम्ही निघू इथून. तर चला. तर इथे मी चहा बनवलेला आहे आणि आता बघू शकता आपलं किचन कसं चेंज झालं आहे ते. आणि हो, आज आपल्याला ना जेवायला कुर्ली भेटलेली आहे. कुर्ली ते आल्यावर आता मी बनवीन. सध्या ठेवले हे बघा. हो हो. आणि हा पण तुम्हाला लुक दाखवते बघा. ही आता नॅचरल लाईट आहे, त्याच्यामध्ये कसं दिसते बघा. तर अशी एवढी आमची क्लिनिंग झालेली आहे. आणि गार्डन कसं केले ते बघूया. लाईट वगैरे बघा कशी सोडली. रात्री आज चमकेल तेव्हा दिसेल. सिनो बघा काय चालले. सिनोचा एक्झाम चालू होती, एक्झामशी आला आहे तो. आणि आता 4 दिवस सुट्टी आहे म्हणून तो चालला आहे आज खेळायला. आणि आमचा हा गार्डन बघा. ही अशी गुलाबाची झाडं लावलेली आहेत, शोची झाडं लावलेली आहेत. बघा तो लालवाला झाड मस्त अशी बघा गार्डन केलेलं आहे. आणि लादीचं पण बघा मस्त काम झालं आहे. आता फक्त धुवायची राहिली. इकडे बघू शकता तुम्ही लाईट जोडलेली आहे सर्व. रात्री मस्त वाटेल. इथे पण बघा कसं सोडल्यात लाईट. मस्त अशी तयारी चालू आहे आता. तर चला चहा वगैरे घेऊन जाऊया आता आपण आपल्या शॉपिंगला. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथे आता खाली आलो आहे आम्ही जायला. त्याच्या अगोदर बरं तुम्हाला झाडं दाखवते जवळची बघा. मस्त वाटतं ना. आता हे आहेत ना, आम्ही जत्रा झाली का हे सगळा खाली लावू जमिनीत, मग पसरवतो. काय कलर आहे पर्पल. वाव. हे बघा किती गुलाबाचं झाड. छोटा होता या कुंडीमध्ये, जमिनीत लावल्यावर बघा कसा बहरला आहे. एक काढायला लागतील फुला. इथं त्या साईडला लावले. आता डेकोरेशन बघा आमच्या घराचं इथून मस्त केलं जत्रेला. इथं बघा सायलीची झाडं. आणि इथं एक भारीच झालं आहे झाड, मस्तच झालं आहे. गुलाब नंतर जाम फुलं येतील. मस्त मस्त फुलं, ऑरेंज, व्हाईट, येलो.
पिंक अशी मस्त झाडं लावलेली आहेत सगळी. आमच्या आता जत्रेची पाहुणे आलेले आहेत एक एक करून. श्रावणी हाय. तर इथून मी आता हार वगैरे घेतले आणि फुलं वगैरे घेतली. मस्त फ्रेश वाटतात. चला जाऊया आता मिस्टर DIY मध्ये. तर इथे मी आता आलेले आहे मिस्टर DIY मध्ये आणि तिथे आपण घेऊया बघूया कुठल्या वस्तू भेटतात का नाही ते बघू. नाही भेटलं तर दुसरीकडे जायला लागलं. चला बघूया आता भेटतात का नाही ते. आता इथे मी फळं वगैरे न्यायला आली. चला फळं. आता इथे मी भाजी घ्यायला आलेली आहे. आपले फ्रूट्स वगैरे घेऊन झालेत. आता आमचा इथला उलवण रोडमधली शॉपिंग झालेली आहे आणि जे काही भेटलं नाही ते आता आणायला आम्ही बेलापूरच्या DMartला चाललो. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता मी DMartमध्ये एंटर केलं आहे पण मी फर्स्ट टाईम बेलापूरच्या इथे आले त्यामुळे कुठल्या सेक्शनमध्ये काय आहे ते मला काही समजत नाही. बघू आता शोधूया. ते आता माझी DMartची शॉपिंग झालेली आहे आणि आता चाललो आम्ही घरी. मी एकटीच आलेली ते गाडीत बसलेले त्यामुळे आता चाललो होता. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि आता ही सर्व भाजी वगैरे आहे ती मी सेट करून ठेवीन आणि आत्ता पहिले हातपाय धुते आणि दिवाबत्ती करून घेते. तर चला. तर बघा या चिंबोऱ्या कशा मस्त भरलेल्या आहेत. सिनोचा एक फ्रेंड आहे त्याने आणल्या या. तर चला आता याचाच आपण मसाला बनवू. काय चिंबोरी मसाला. कारण बाकीचं आपला दुपारीचा आहे जेवण. आज कसं कामाचं आहे म्हणून मी 2 टायमाचं एकदाच बनवून ठेवलेलं. आता फक्त भात आणि चिंबोरी मसाला बनवते. तर चलत मला झाल्यावरच आता दाखव. सिनो काय आणलास दाखव स्टेशनरीमधून. याचा नसतं ना स्टेशनरी म्हणजे त्याची आवडती गोष्ट. काय काय आणलं दाखव. ग्लू, इरेजर, लीड, पेन्सिल, पेन्सिल आणि त्याचे लीड आणि बुक. दाखव खोलून कशी आहे. याने अशा ड्रॉइंगच्या किती छोटी मोठी कितीतरी साईजच्या अशा बऱ्याच आणून ठेवलेल्या आहेत. आणि आज त्याने हेअरकट पण केला आहे. तर बघा कसा. ती कशी दाखव मागशी. तर बघूया आता आपली लायटिंग बघा. बाहेरून काय भारी वाटत असेल. चल बघूया बाहेर जाऊन. वाव ती बघा. बापरे एकच नंबर. तरी पण बाहेरशी एक नंबर वाटत असेल. हे फोकस वगैरे लावलेत. वाव दिवाळी आहे यासाठी एकच नंबर. अरे पिगी. तर चला तुम्हाला दाखवते मी आता आपला चिंबोरी मसाला कसा झाले बघा. वाव कशी तर्री आली बघा. चला आता आमचा डिनर आम्ही एन्जॉय करतो. आमची आता जेवण वगैरे झाली आणि किचनची पण क्लिनिंग केली मी. तर चला आता रांगोळ्या वगैरे काढायचे आहेत आपल्याला जिन्यावर. आणि तिकडचा तो जिना थोडा आहे तो घासाचा आहे. तर ही सर्व कामं आहेत. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर ही सध्या आमची आता एक लाईट लावून झाली. नंतर जत्रेला दुसऱ्या दिसतील. इथे एक स्पॉटलाईट आहेत. याला काय बोलतात हॅलोजन. हां या हलवलं आहेत एकदम. असं आहे का. सेटिंग नाही केली त्याची. आणि काय घर दिसते. वाव एकच नंबर. आता या सगळ्या पायऱ्या मी घासून घेतोय. पूर्ण अशा घासून घेते कुठपर्यंत खालपर्यंत. आणि इकडे पण आहे. हे सर्व घासते आता मी. तर आता इथे मी रांगोळीसाठी ॲक्रेलिकचे कलर आणलेले आहेत. एक आहे 2 येलो कलर आणलेत
ह्याचा मी बेस देईन अगोदर. आणि उंतर बघा आमचा किती सुंदर आहे. असे पावलं लक्ष्मीची त्याला कोरीव होती अगोदरच. आणि 2 येलो कलर, एक व्हाईट कलर आणला आहे, एक ग्रीन कलर आणला आहे आणि एक रेड कलर. तर मी आता अशी म्हणजे रांगोळी काढते. फर्स्ट टाईम काढते तर बघू जमते का नाही. माझ्याकडे ब्रश नव्हता, हा मेकअपचा ब्रश आहे, तोच आता टाकलेला आहे, जुना आहे, त्याच्यामुळे मी याचंच यूज करून कलर देते. तर चला. मस्त असा बसते बघा बेस, एक स्ट्रॉकमध्ये होते. मी या लाईन्स सोडून कलर करते. मस्त वाटते, एकदम स्मूथ. ह्या लाईन आहेत त्या रेड कलरमध्ये करीन. पावलं पण आपल्याला लालच करायचे आहेत, त्यामध्ये बॉर्डर देऊन मस्त अशी रंगवते. तर चला आता मला एका हाताने काही व्यवस्थित जमत नाही, केल्यावरच दाखवते. असं आपण एक पहिला शेड दिलेला आहे येलो कलरचा. आता त्याच्यावर आपण डिझाईन काढू. तर बघा मी अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे. एक सिंपल डिझाईन अशी काढली, जास्त काही हेवी नाही काढली. आता इथे राहिला आहे तो करते पट्टा पूर्ण. अशी आता कंप्लीट झालेली आहे आपली रांगोळी. कमल कमी, आग जास्त वाटते ही. पण आता मस्त वाटते एक. वाव.